वाल्मिकी रामायण हे मानवतेचं पहिलं महाकाव्य असल्यामुळे मानवतेचा अत्यंत उज्ज्वल आशारितेचा उषःकाल त्यामध्ये प्रगट झालेला आहे. मानवी जीवन, मानवी मन, मानवी मूल्य आणि मानवी जीवनदृष्टी आणि मानवी राज्यव्यवस्था याच्या आदर्श कल्पना महाकवीच्या मनामध्ये होत्या. त्या साकार करण्यासाठी त्यांनी रामायणाचा प्रपंच केलेला आहे असं आपल्याला दिसेल. राम हा एक राजा होता, इतकंच नव्हे तर तो आदर्श राजा होता. रामाचं जे राज्य होतं ते घराण्याचं किंवा वंशजांचं राज्य नव्हतं, माणसाचं किंवा कुटुंबाचं राज्य नव्हतं, ते मूल्यांचं राज्य होतं असं मी म्हणतो. रामराज्य जे होतं ते माणसाचं राज्य नव्हतं, ते मूल्यांचं राज्य होतं. रामायण वाचताना किंवा रामकथा ऐकताना आपल्या मनामध्ये असा कधी प्रश्न येतो की नाही? रामाने यौवराज्याभिषेकाचा स्वीकार करण्याऐवजी वनवासाचा स्वीकार करावा हा निर्णय जेव्हा दशरथाने घेतला, त्यावेळी जर त्याने आपली प्रजाजनांचा कौल मागितला असता तर काय निकाल आला असता? आपल्यानंतर अयोध्येचा यौवराज्याभिषेक कुणाला करावा याबद्दल दशरथाने अयोध्येच्या प्रजाजनांचा जनमत कौल मागितला होता आणि सर्वांनी सर्व स्तरातल्या प्रजाजनांच्या प्रतिनिधींनी जेव्हा एकमुखाने रामचंद्राचं नाव घेतलं तेव्हा दशरथाला अर्थातच आनंद झाला. रामचंद्राचा यौवराज्याभिषेक हिरावून घेता आणि विशेषतः त्याला 14 वर्षाच्या वनवासाची घोर शिक्षा देताना दशरथाने जर प्रजेचा जनमत कौल घेतला असता तर त्याचा काय निकाल आला असता? काय निकाल आला असता याचा अंदाज आपण बांधा. तोपर्यंत अक्षरशः काय निकाल आला याचा अयोध्याकांडामधला जो वृत्तांत आहे तो मी आपल्या कानावर घालतो. अशी कल्पना करा की 2च पेट्या आहेत, एक रामचंद्राची एक कैकेयीची आहे. रामचंद्राच्या बाजूनी कोण होतं? प्रश्न उलट करतो, रामचंद्राच्या बाजूनी कोण नव्हतं? रामचंद्राच्या बाजूनी खुद्द त्याचा बाप अयोध्येचा राजा दशरथ होता. अत्यंत कळवळून रामचंद्राला म्हणाला की परिस्थितीच्या एका विशिष्ट कोंडीमध्ये सापडल्यामुळे तुला वनवासाला जाण्याच्या आज्ञेला मला पाठिंबा द्यावा लागतो आहे. मनापासून विचारशील तर माझ्यानंतर अयोध्येच्या सिंहासनावर तूच बसावास अशी माझी इच्छा आहे. आणि माझा तुला सल्ला असा आहे की माझी इच्छा तू पूर्ण कर आणि ती पूर्ण करण्यासाठी आणि वचनातून माझी मुक्तता करण्यासाठी तू माझ्या राज्यावर स्वारी कर. जबरदस्तीने मला तू सिंहासनावरून पदच्युत कर, मला तुरुंगात टाक आणि माझ्या गादीवर बैस, पण माझ्यानंतर माझा रामच अयोध्येचा राजा झालेला आहे हे दृश्य मला पाहू दे. अयोध्येचा राजा रामचंद्राच्या बाजूने होता. कैकेयी सोडली तर सगळ्या राजमाता रामचंद्राच्या बाजूने होत्या. कुलगुरू वसिष्ठ रामचंद्राच्या बाजूने होते, माता अरुंधती रामचंद्राच्या बाजूने होती. मंत्रिमंडळ रामचंद्राच्या बाजूने होतं, सगळं अमात्यमंडळ रामचंद्राच्या बाजूने होतं, सगळं सैन्य रामचंद्राच्या बाजूने होतं, प्रजा रामचंद्राच्या बाजूने होती. रामचंद्राचा रथ जायला निघाला वनवासामध्ये, प्रजाजन आडवे पडलेत, रस्त्यावर रथ जाऊ देणार नाही, रथाच्या चाकाच्या आऱ्यांना लोंबकळलेत, पुढे सरकू देणार नाही. याचा अर्थ मित्रांनो, रामचंद्राच्या मागे बहुमत नव्हतं, रामचंद्राच्या मागे सार्वमत होतं. कैकेयीच्या मागे काय होतं? कैकेयीच्या मागे अयोध्येच्या राजाने आपल्या आयुष्यातला बेसावत क्षणी दिलेला एक शब्द होता आणि त्या शब्दाचं पावित्र्य सांभाळण्याकरता अयोध्येचा युवराज आपल्या मागच्या सार्वमताकडे पाठ फिरवून ओठाशी आलेला यौवराज्याभिषेकाचा घास अवेरून ऐन उमलत्या तारुण्यामध्ये 14 वर्षाचा वनवास सहन करण्याकरता निघून गेला. रामराज्य हे व्यक्तीचं राज्य नाही, मूल्यांचं राज्य आहे. राम हा अत्यंत कर्तव्यनिष्ठ असा राजा आहे. सर्व वैयक्तिक मोहांवर आणि भावनांवर मात करून केवळ राज्य चालवणं आणि तेही प्रजेच्या सुखाकरता, कल्याणाकरता, उत्कर्षाकरता, विकासाकरता चालवणं हे रामराज्याचं उद्दिष्ट होतं. आणि त्यामुळे रामराज्यामध्ये वैयक्तिक प्रेमाला किंवा मोहाला किंवा भावनांना दुय्यम स्थान होतं कर्तव्याच्या मानाने. मित्रांनो, रामचंद्राच्या कर्तव्यनिष्ठेची पहिली शिकार दुर्दैवाने त्याची खुद्द बायको होती, सीता. रामचंद्राची अत्यंत लाडकी होती, प्राणापेक्षाही प्रिय होते रामचंद्राला. सीता रामचंद्राची बायको, अयोध्येची युवराज्ञी, ती रामचंद्राच्या कर्तव्यनिष्ठेचा सगळ्यात दुर्दैवी बळी ठरली. रामचंद्रालाही ते करताना सुख झालं असेल असं नाही,
त्यांनाही दुःख झालं, एक यातनांची यात्रा त्यालाही सहन करावी लागली. परंतु सगळ्यात सीतेला जे सहन करावं लागलं ते फार मोठं होतं. आपला नवरा आदर्श राजा व्हावा याची किंमत खुद्द राणीला ज्या प्रमाणामध्ये चुकवावी लागली असह्य होती असं आपल्याला दिसेल. सीता ही रामायणाची नायिका. रामायणामध्ये ती प्रगट होते तीच म्हणजे स्वयंवराच्या वेळी. याचा अर्थ स्वयंवराला योग्य झालेल्या वयामध्ये ती प्रगट होते. सीतेचा जन्म रामायणामध्ये दाखवला नाही, सीतेचं बालपण रामायणामध्ये दाखवलं नाही. सीतेने पुढे आपल्या आयुष्याच्या आठवणी सांगितल्या, त्यात याबद्दलचे उल्लेख आहेत. सीता तुम्हाला आम्हाला दिसते ती एकदम तिच्या स्वयंवराच्या वेळी एवढी मोठी झाल्यानंतर. सीतेबद्दल जे आपण ऐकतो आणि ऐकलेलं असतं त्याची साक्षात प्रचिती आपल्याला स्वयंवर मंडपामध्ये उभ्या असलेल्या सीतेकडे पाहून होते. पण मला आपल्याला सांगू द्या, आपलं रामायणावर इतकं प्रेम आहे सगळ्यांचं, इतकं रामायणावर आपण प्रेम केलेलं आहे की त्यामुळे रामायणाचं कव्हरसुद्धा पाहण्याची आपल्या आयुष्यात आपल्याला कधी गरज वाटली नाही. त्यामुळे रामायणातल्या अनंत गोष्टी आपल्याला पाठ आहेत, माहिती आहेत. मला आपला अभिमान फुलवण्याकरता सांगू द्या की या अनेक गोष्टींपैकी काही गोष्टी अशा आहेत रामायणातल्या म्हणून आपण दाव्याने सांगता त्या की ज्या खुद्द रामायणाचा रचनाकार वाल्मिकीला सुद्धा माहिती नाहीत, अद्याप माहिती नाहीत. अशा गोष्टी आपल्याला पाठ आहेत, वाल्मिकीच्या रामायणामध्ये आहेत असं छातीवर हात ठेवून आपण ठामपणे सांगू शकता. अशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे सीतेचं स्वयंवर. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे आणि स्वयंवर झाले सीतेचे. अत्यंत नाट्यपूर्ण अशा रीतीचा सीतेच्या आयुष्यातला तो प्रसंग आहे. उभी जानकी स्वयंवराला आणि करी थरथरते ही वरमाला. ती अत्यंत लावण्य संपन्न अशा रीतीची सीता भरजरी रेशमी वस्त्रामध्ये आणि तऱ्हेतऱ्हेच्या सुवर्णाच्या आणि रत्नालंकारांनी विभूषित होऊन हातामध्ये स्वयंवरमाला धारण करून मंडपामध्ये उभी आहे. उभी जानकी स्वयंवराला आणि करी थरथरते ही वरमाला. तिच्या हातामध्ये वरमाला थरथर कापत. याचं कारण आपल्या बापाने लावलेला पण कोण जिंकतो आणि कोणाच्या नशिबात आपण आहोत किंवा कोण आपल्या नशिबात आहे याचा बिचारेला अद्याप ठांगपत्ता लागलेला नाही. त्याच्यामुळे ती थरथर होते आहे. पण जिंकण्याकरता एक एक राजपुरुष उठतो आणि प्रत्येक वेळेला तिला हुरहुर लागून राहते की हा जिंकतो की काय. एक महाकाय बलाढ्य पुरुष उठला, सीतेच्या छातीमध्ये धस्स झालं. तो आपलं धनुष्य उचलण्याकरता तिथे गेला. सीतेच्या छातीची धडधड वाढली. त्याने ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. ते इतकं जड होतं की त्या उचलण्याच्या प्रयत्नामध्ये तो महाकाय देह एकदम जमिनीवर उतारणा पडला आणि त्याच्या छातीवर ते धनुष्य पडलं. सीतेला मनातून अत्यंत गुदगुल्या झाल्या. काही वेळाने एक श्यामल वर्णाचा तेजस्वी तरुण उठला आणि मंद पावलं टाकीत धनुष्याकडे जायला लागला. सीतेच्या छातीमध्ये पुन्हा धाकधूक धाकधूक व्हायला लागली की मगाच्या त्या बलाढ्य पुरुषाला साध्य झालं नाही ते याना कसं साध्य होणार. पण सुदैवाने तिच्या कुंडलीतले ग्रह चांगले होते. त्या तरुणाने त्या धनुष्याचा भंग केला आणि अत्यंत आनंदाने सीतेने आपल्या हातातली स्वयंवरमाला त्या तरुणाच्या गळ्यामध्ये घातली आणि राम आणि सीतेचं लग्न झालं. ही जी कथा सांगितली जाते मला स्वतःला ती अत्यंत आवडते. फारच सुरेख, नाट्यपूर्ण आणि रंजक अशा रीतीची ही कथा आहे. फक्त वाल्मिकीच्या रामायणामध्ये नाही, त्याला माझा इलाज नाही. वाल्मिकीच्या रामायणामध्ये असणाऱ्या सीतेच्या लग्नाची कथा आहे, स्वयंवराची कथा नाही. सीतेच्या लग्नाची कथा आहे. जनकाने यज्ञ केला होता. त्या यज्ञाकरता विश्वामित्राला बोलावलं होतं. विश्वामित्र आपल्याबरोबर आपली 2 शिष्य राम आणि लक्ष्मण यांना घेऊन आले होते. यज्ञ समाप्त झाला, सगळी निर्वानिरव झाली, आवरसावर झाली आणि एक दिवशी सवड पाहून विश्वामित्राने राजा जनकाला त्याच्याजवळ परशुरामाने ठेवलेलं भगवान शंकराचं जे धनुष्य आहे ते रामचंद्राला दाखवण्याची सूचना केली. वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन असं आहे की विश्वामित्राच्या सूचनेनुसार ते धनुष्य जनकाने आणवलं. ते धनुष्य ठेवलेली जी संदूक होती ती इतकी जड होती, ती उचलायला त्या काळातले कितीतरी मल्ल लागलेत. 6000 वर्षापूर्वीचे कितीतरी मल्ल ती संदूक उचलून आणायला लावलेत.
आमची मराठी पंडित कवी असं म्हणतात की ते धनुष्य सीतेच्या रोजच्या खेळण्यात होतं. आपण कल्पना करा, जे धनुष्य उचलण्याकरता त्या काळचे कित्येक मल्ल लागावेत, ते धनुष्य जिच्या रोजच्या खेळण्यामध्ये होतं, त्या बाईशी लग्न करणं हे थोडं जोखमीचं काम होतं का? रामचंद्राला आपण परमेश्वराचा अवतार मानतो ते यामुळेच. ती आणली संदूक तिथे, ती उघडली आणि ते धनुष्य बाहेर काढलं. विश्वामित्राने रामचंद्राला खूण केली. रामचंद्राने ते धनुष्य उचललं, अवाढव्य अशा रीतीचे धनुष्य उचललं, ते जमिनीवर ठेवलं, दुसरं टोक हातात घेतलं आणि प्रत्यंच्या चढवण्यासाठी ताकद खर्च करून ते टोक त्याने खाली आणण्याचा प्रयत्न केला. प्रत्यंच्या चढवली. जुनं होतं धनुष्य, खाली आणण्याच्या प्रयत्नामध्ये ते काडकन मोडलं. परशुरामाने वापरलेलं भगवान शंकराचं धनुष्य काडकन मोडण्याची ताकद ज्या तरुणामध्ये पाहिली, त्याला आपली मुलगी सीता द्यावी अशी जनकाला इच्छा झाली. त्यांनी विश्वामित्राजवळ विचारपूस केली. विश्वामित्राने दशरथाची परवानगी आणली. तेव्हा राम आणि सीतेचं अगदी तुमच्या माझ्यासारखं 4 चौघासारखं लग्न झालं. रामायणामध्ये रामसीतेच्या लग्नाची जी कथा आहे ती कथा अशी आहे, त्याच्यामध्ये स्वयंवराचं नाट्य नाही, याला माझा इलाज नाही. पण राम आणि सीतेचं लग्न झालं आणि सीता अयोध्येला आली. लग्नानंतरची काही वर्ष सीतेची अतिशय आनंदात गेली आणि एक दिवशी रामचंद्राला युवराज्याभिषेक होणार अशी वार्ता तिच्या कानावर आली. याचा अर्थ आपण अयोध्येची युवराज्ञी होणार. या हिंदोल्यावर ती सुखाच्या आणि स्वप्नांच्या अशी डुलते आहे. त्यानंतर दुसरी बातमी आली की रामचंद्राचा यौवराज्याभिषेक रद्द झालेला आहे आणि त्याऐवजी रामचंद्राला 14 वर्षाच्या वनवासात जावं लागणार आहे. केवढा मोठा वज्रपात तिच्या कोवळ्या मनावर झाला असेल याची आपण कल्पना करा. आपण युवराज्ञी होणार अयोध्येची अशी स्वप्न पाहणाऱ्या त्या भाबड्या मुलीच्या अंतःकरणावर आपला नवरा 14 वर्षाच्या वनवासात जाणार आता लगेच, या बातमीने केवढा आघात केला असेल. रामचंद्र सीतेचा निरोप घेण्यासाठी आलेत वनवासात जाण्यापूर्वी. तेव्हा सीता रामचंद्राच्या मागोमाग वनवासात जाण्याची तयारी करताना त्यांना दिसली. त्याने विचारलं, तू काय करतेस? ती म्हणाली, काय म्हणजे तुमच्याबरोबर येण्याची तयारी करते. ती म्हणाली, काही गरज नाही, मी वनवासात जावं अशी कैकेयीची अट आहे, वाटल्यास सीतेलाही न्यावं अशी पोट सूचनासुद्धा नाही आहे. तेव्हा तू सुखाचा जीव दुःखात टाकण्याची गरज नाही. कशाला येतेस तू माझ्याबरोबर वनवासामध्ये? मी काय हवा पालक किंवा चैन म्हणून जातोय असं तुला वाटतं? मी शिक्षा भोगण्याकरता जातोय. सीता म्हणाली, मला तेच सांगायचं आहे. शिक्षा भोगण्याकरता आपण जात असाल तर आपल्या मागोमाग मलाही माझा वाटा उचलला पाहिजे. आपण जर राजसिंहासनावर बसला असतात तर आपल्या सुखातला वाटा मी उचलला असताच की नाही? आपण दुःख भोगायला जात आहात, दुःखातलाही माझा वाटा भोगण्याकरता मला आपल्याबरोबर यायला पाहिजे. कौसल्याने समजूत घातली सीतेची की तू जायचं नाही, तू जाण्याची गरज नाही, तू जाण्याची अट नाही, अपेक्षासुद्धा नाही. तेव्हा सीतेने उत्तर दिलं की हे शक्य नाही. कौसल्याने विचारलं, का ग? तर ती म्हणाली, शशिना सह याती कौमुदी सह मेघेन तडित प्रलीयते. शशिना सह याती कौमुदी, चंद्राबरोबर चांदणं जातं, मेघाबरोबर वीज जाते. ती म्हणाली, ना तंत्री विद्यते वीणा, तारेशिवाय वीणा नाही, ना चक्री विद्यते रथ, आणि चाकाशिवाय रथ नाही. तेव्हा ना पती सुख मेधेत सा यद्यापि शतात्मजा. बाईला 100 जरी मुलं असली तरी नवऱ्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा ज्याप्रमाणे तारेशिवाय वीणा नाही आणि चक्राशिवाय रथ नाही, त्याप्रमाणे तुमच्याशिवाय मी नाही. तेव्हा आपण जात आहात, मी आपल्याबरोबर येणार. परोपरीने समजूत घातली रामचंद्राची या भाबड्या पोरीची. आपल्याबरोबर सुख भोगण्याकरता राजवाड्यातून ती या राजवाड्यामध्ये आली आणि आपल्याबरोबर वनवास भोगण्याकरता जाते आहे, ही कल्पना रामचंद्राला सहन होईना. तिच्याबद्दल कळवळा वाटला रामचंद्राला. परोपरीने समजूत घातली, ऐकायला तयार होईना. तेव्हा रामचंद्राने तिला भीती घातली. म्हणाली, तुला कल्पना आहे अरण्यामध्ये काय असतं? निबिड अरण्य असतं, काटेकुटे असतात, दगडधोंडे असतात. इतकंच नव्हे तर हिंस्र प्राणी असतात, वाघ असतात, सिंह असतात, क्रव्याद असतं, राक्षस असतात.
रामचंद्र त्याला भीती दाखवायला निघालेत. त्यांना असं वाटलं की हे सगळं ऐकल्यावर ती म्हणेल ठीक आहे तुम्ही जाऊन या, 14 वर्षानंतर भेटू. पण रामचंद्र अत्यंत गंभीरपणाने तिला वनवासाचा गंभीरपणा समजून सांगत असताना सीतेने दातांमध्ये पदर धरला आणि रामचंद्राकडे पाहत ती मिश्किलपणानं हसायला लागली. आपण एखाद्याशी गंभीरपणाने बोलावं आणि दुसऱ्याने आपल्याकडे मिश्किलपणाने पाहून हसावं, याचा जितका संताप येतो तितका रामचंद्राचा झाला. आणि त्याने विचारलं की मी तुझ्याशी इतक्या गंभीरपणाने बोलतोय, हसतेस, काय झालं तुला हसायला? तेव्हा सीता म्हणाली की मगापासून मी सारखा विचार करते की तुमच्याशी लग्न करून देण्यामध्ये माझ्या बापाची काही चूक तर नाही झाली. आता हा फार मोठा अपमान नवऱ्याचा, पुरुषाचा. तू म्हणाले तुला असं का वाटतं? तर सीता म्हणाली मगापासून ज्या पद्धतीने तुम्ही मला भीती दाखवत आहात ती ऐकताना मला सारखं असं वाटत होतं की पुरुषांचं शरीर धारण केलेल्या एखाद्या बाईशीच तर माझं लग्न लावलं नाही. इतके तुम्ही कातर आहात, इतका तुम्ही भित्रेपणा दाखवत आहात. आपल्यावर स्त्रीत्वाचा आरोप केल्याबद्दल रामचंद्र इतके वरमलेत की म्हणाले चल बाई जास्ती बोलू नकोस. आणि सीता रामचंद्राच्या मागोमाग वनाला जायला निघाली. कैकेयीने तिला सांगितलं की अरण्यामध्ये अलंकार नेत नसतात, तू अलंकार काढून दे. सीतेने आपले सगळे अलंकार कैकेयीला काढून दिले. वसिष्ठ तिथे होते, कळवळून गेलेत की अगं म्हणाले तिचं राज्य हिसकावून घेतलं, तिला वनामध्ये पाठवलं, यावर तुझं समाधान नाही? तिचं स्त्रीधन सुद्धा तू परत मागतेस. कैकेयीची कानुघाडणी केल्याबरोबर कैकेयीने काही अलंकार तिला परत केलेत आणि तिला वल्कलं आणून दिलीत. म्हणाली अरण्यात जात आहात, राजवस्त्र उपयोगाची नाहीत, वल्कलं नेसली पाहिजेत. सीतेला ते वल्कल कसं नेसावं ते कळेना. कसं नेसावं ती कळेना. ती तऱ्हेतऱ्हेने प्रयत्न करावे लागली. ते शेवटी होत्या त्याच वस्त्रांवर तिने ते वल्कल कसं बसं आपल्या गळ्यामध्ये बांधून घेतलं. ते पाहून रामचंद्राला हसू आलं. हसत हसत रामचंद्र तिच्याजवळ आलेत आणि आपल्या हाताने त्यांनी तिला ते वल्कल नेसवलं. ते दृश्य पाहिलं आणि सर्व उपस्थितांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि रामचंद्र वनवासात गेलेत. वनवासात गेलेत त्यावेळेला त्यांनी आश्रमामध्ये एक मुक्काम केला. अगस्ती ऋषी म्हणाले रामचंद्रा तू किती भाग्यवान आहेस की सीता तुझ्याबरोबर वनवासात सुद्धा आलेली आहे. सामान्यपणे स्त्री जातीचा स्वभाव असा असतो की सुखामध्ये त्या नवऱ्याच्या सहभागी होतात आणि दुःखामध्ये त्याला सोडून जातात. सीता तुझ्याबरोबर दुःख भोगण्याकरता आलेली आहे. तेव्हा सीतेच्या प्रत्येक सुखाकडे तू लक्ष ठेव, कुठल्याही प्रकारे ती नाराज होणार नाही याकडे लक्ष ठेव. त्याने आदेश दिला, रामचंद्राने तो मान्य केला आणि रामचंद्र वनवासात आलेत. सीतेबरोबर वनवासात आलेत रामचंद्र. 13 वर्ष सीता रामचंद्राबरोबर वनवासात राहिली. सीतेचं एकूण चरित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इतकी दुर्भागी होती की तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सौभाग्याचा आणि सुखाचा काळ हा वनवासाचाच काळ निघाला. राजप्रासादात होती तोपर्यंत तिला जे सुख मिळालं नाही ते वनवासात असताना तिला उदंड उपभोगायला मिळालं. कारण 13 वर्षाच्या वनवासामध्ये तिला आपल्या प्रियतम पतीचा महत्तम सहवास लाभला. इतकंच नव्हे तर त्याच्या उदंड प्रेमाची तिला प्रचिती आली. सीतेने एखादी इच्छा बोलून दाखवण्याची गरजच नव्हती. मुळी एखाद्या गोष्टीकडे तिचं लक्ष अभिलाषेने गेलं, रामचंद्राने ते पाहिलं की ती गोष्ट सीतेला त्याने आणून दिलीच. इतकी तिची मर्जी राखली रामचंद्राने, इतकं तिच्यावर रामचंद्राने प्रेम केलं. सर्वोच्च सुखाचा आणि पतिप्रेमाचा काळ तिच्या आयुष्यातला बहराचा काळ कोणता असेल तर तो वनवासाचा काळ होता. इतकं प्रेम रामचंद्राचं तिला वनवासामध्ये अनुभवायला मिळालं. 13 वर्ष. त्यानंतर शेवटच्या वर्षी तिच्या आयुष्यामध्ये तिचं दुर्दैव आड आलं. तिला सुवर्ण मृगाचा मोह झाला. तिला सुवर्ण मृगाचा मोह झाला आणि तो मृग आपल्याला आणावा असा हट्ट तिने आपल्या नवऱ्याजवळ धरला. आणि सीतेची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याच्या संकल्पाप्रमाणे रामचंद्र तो सुवर्ण मृग आणण्याकरता गेलेत. आणि त्यानंतर काही वेळानेच रामचंद्राच्या किंकाल्या तिच्या कानावर पडल्यात. रामचंद्र संकटात असल्याचा त्याला सुगावा लागला आणि तिचं अंतःकरण अस्वस्थ झालं
आणि तिने आपल्या संरक्षणाकरता तिथे ठेवलेल्या लक्ष्मणाला कळवळून विनंती केली रामचंद्राच्या मदतीला जाण्यासाठी. लक्ष्मण गेला नाही. तिला वाटलं की आपण आपली इच्छा व्यक्त केली काय, रामचंद्र ती पूर्ण करण्याच्या नेहमीच्या तत्परतेने गेले काय आणि स्वतः संकटात सापडलेत काय. आपल्या मोहाची अद्दल खुद्द रामचंद्राला घडावी याचा त्याला इतका पश्चाताप झाला की ती परत परत वाढत्या किंकाळ्या ऐकून कासावी सूत लक्ष्मणाला आग्रह करायला लागली, गळ घालायला लागली, विनंती करायला लागली. लक्ष्मणाने सांगितलं की दादांचं पारिपत्य करणारं कुठलंही संकट जगामध्ये उगवेल असं मला वाटत नाही. तुम्ही दादांची काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा रामचंद्राच्या किंकाळ्या वाढल्यात तरीसुद्धा लक्ष्मण हालेना, तेव्हा सीता संतप्त झालीत. लक्ष्मणाला रागावून बोललीत. सीतेचा तोल गेला. बोलू नये ते लक्ष्मणाला बोलली. कोणत्याही सीतेने, कोणत्याही लक्ष्मणाला, कोणत्याही भावजाईने, कोणत्याही दिराला, कोणत्याही स्त्रीनी, कोणत्याही पुरुषाला बोलू नये असं ती लक्ष्मणाला बोलली. भाऊजी तुम्ही जात नाही आहात याचा अर्थ आर्यपुत्रांच्या संकटाची तुम्हाला कल्पना नाही असं नाही, संकटाची तुम्हाला दरकार नाही असा आहे. हा तुमचा पहिल्यापासून विचार असला पाहिजे की आर्यपुत्र संकटात सापडावेत आणि परस्पर त्यांचा अंत व्हावा, म्हणून तुम्ही जात नाही आहात. रामचंद्रावरचं लक्ष्मणाचं प्रेम इतकं होतं की रामचंद्राच्या अंतामध्ये लक्ष्मणा आल्हाद आहे हा आरोप सुद्धा त्याला सहन झाला नसता, लक्ष्मणाने केला. कारण सीतेची मनस्थिती ठीक नाही हे तो जाणून होता. हा आरोप सहन झाला लक्ष्मणाला, पण यानंतरचा आरोप सहन नाही झाला. ती म्हणाली भाऊजी मला माहीत आहे पहिलेपासून तुम्ही आणि भरत भाऊजी यांची माझ्याकडे पाहण्याची नजर वाईट आहे आणि त्यामुळे तुम्ही आर्यपुत्रांच्या मरणासाठी टपलेला आहात. पण लक्षात ठेवा माझ्या आर्यपुत्रांचं काही बरं वाईट झालं तर तुमचे पापी हात माझ्या पवित्र शरीराला लागण्यापूर्वी मी माझ्या आयुष्याचा अंत करून घेईन. हे लक्ष्मणाला सहन झालं नाही. लक्ष्मणाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याने आपल्या वहिनींची कीव केली की अरे अरे वहिनी किती पतन, बोलू नये ते तुम्ही बोललात. आणि म्हणून लक्ष्मण सीतेच्या आग्रहामुळे रामचंद्राच्या मदतीकरता तिथून जायला निघाला. अजून एक गोष्ट सांगू द्या. लक्ष्मणाने तिथे रेषा आखली, त्याला लक्ष्मण रेषा म्हणतात, आणि सीतेला सांगितलं की या रेषेचं उल्लंघन कोणत्याही प्रसंगी होता कामा नये. ही जी लक्ष्मण रेषा जगप्रसिद्ध आहे मित्रांनो. वाल्मिकीच्या रामायणामध्ये तिचा पुसटसा सुद्धा उल्लेख नाही, हे जाता जाता लक्षात ठेवा. लक्ष्मण तिथून निघून गेला आणि रावणाचा तिथे प्रवेश झाला. रावणाने सीतेचं हरण केलं. परत आल्यानंतर लक्ष्मणाला आणि रामचंद्राला सीता वनामध्ये नाही आश्रमामध्ये नाही हे पाहून, रामचंद्राच्या अंतःकरणामध्ये जो हाहाकार झालो पाहून लक्ष्मणाला काय वाटलं असेल. आपल्या कर्तव्यच्युतीचं प्रायश्चित्त रामचंद्राला घडावं याचं लक्ष्मणाला, रामचंद्राच्या प्रिय भावाला, दासाला, भक्ताला किती दुःख झालं असेल याची आपण कल्पना करा. आणि त्यानंतर रामचंद्राने जो विलाप केला त्या विलापाने भवभूतीने वर्णन केलं आहे उत्तर रामचरित्रामध्ये की तो विलाप ऐकून पशुपक्षी तर आक्रोश करायलाच लागलेत, पण दगडाचं हृदय सुद्धा दुभंग झालं आणि वज्राचेही 2 तुकडे झालेत. इतका विलाप रामचंद्राने केला सीतेसाठी. कुठे गेली सीता हे त्यांना कळायला मार्ग नव्हता. सर्वत्र सीतेचा शोध घेतला, सीता सापडली नाही. रामचंद्र अत्यंत विरह व्याकुल होऊन गेलेत. सीता लंकेत गेली होती आणि तिला रावणाने अशोक वनामध्ये ठेवलेलं होतं. शेवटी किष्किंधेच्या शोध पथकाने जेव्हा शोध घेतला तेव्हा ज्या मार्गावर त्याला ते अलंकार सापडलेत वन्य स्त्रियांचे नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. नागर स्त्रीचे असण्याची शक्यता आहे असं म्हणून सीतेचे असावेत या कल्पनाने ते सगळे अलंकार एकत्र केलेत आणि रामचंद्राला आणून दिलेत. मार्गाचा पत्ता लागला, कोणत्या दिशेने गेली असावी याचा सुगावा लागला आणि कदाचित रावणाने तिचं हरण केलेलं असावं. शूर्पणखेच्या अपमानाची सूड भावना म्हणून रावणाने तिचं अपहरण केलेलं असावं असा संशय आला आणि हनुमंताला रामचंद्राने लंकेत पाठवलं. हनुमंत लंकेत गेले आणि त्यांनी सर्वत्र सीतेचा शोध घेतला. वर्णन असं आहे की रावणाच्या अंतःपुरामध्ये शिरलेत. तिथे रावणाच्या सगळ्या राजस्त्रिया झोपलेल्या होत्या. त्यांचं लखलखीत लावण्य पाहिलं.
आणि हनुमंताला असंच वाटलं की कदाचित यापैकीच एखादी सीता असेल. ती नाही असं लक्षात आलं. संध्याकाळच्या वेळी हनुमंत त्या नदीवर आलेत. वातावरण फार चांगलं होतं. नदीचं पाणी पवित्र होतं. हनुमंताला असं वाटलं की कदाचित सायं संध्या करण्याकरता सीता या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला ताबडतोब तिचा पत्ता लागेल. श्लोक असा आहे, संध्याकाल मनाहा श्यामा ध्रुवमेष्यती जानकी. नक्कीच जाईल, कारण नदी चेमा शुभ जलाम संध्यार्थे वरवर्णिनी. अर्थ म्हणजे संध्या करण्यासाठी. रामायण हे किती प्राचीन आहे. मी जे पहिलं महाकाव्य म्हणालो त्याचं कारण असं, रामायण हे किती प्राचीन आहे ते तुम्हाला याही स्थळावरून लक्षात येईल. संध्यार्थे वरवर्णिनी याचा अर्थ ज्या काळात स्त्रियांना संध्यावंदनाचा, गायत्री मंत्रोच्चारणपूर्वक संध्यावंदनाचा अधिकार होता, इतक्या प्राचीन काळामध्ये रामायण घडलेलं आहे. म्हणजे वेदांचा काळ, त्याला लगत उपनिषदांचा काळ. ज्या उपनिषदामध्ये आपल्याला ब्रह्मवादिनी दिसतात, गार्गी, मैत्री सारख्या, वाचक नवी सारख्या, खुद्द ऋषींना याज्ञवल्क्याला निरुत्तर करण्या इतका प्रश्न विचारण्या इतक्या विदुषी दिसतात, त्या काळामधली रामकथा आहे असा याचा अर्थ आहे. संध्यार्थे या शब्दाचा संध्या शब्द अर्थ संध्यावंदन असा अर्थ टीकाकारांना सहन झाला नाही, म्हणून टीकाकाराने अर्थ दिला संध्या म्हणजे ध्यान. त्यांनी टीप लिहिली, किंतु भगवत ध्यानस्यैव अत्र संध्या पदार्थत्वेन अर्थः. इथे संध्या शब्दाचा अर्थ ध्यान असा आहे. याचं कारण गायत्री मंत्रोच्चारणपूर्वकंतु द्विजस्यैव अधिकारः इति अन्यत्. गायत्री मंत्रोच्चारणपूर्वक संध्या करण्याचा अधिकार फक्त द्विजांचा. त्यामुळे या ठिकाणी जरी संध्या शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ ध्यान आहे असा टीकाकारांनी लावला. तो अर्थ मान्य करायचा झाला तर माझ्यासमोर पेच असा राहतो की वाल्मिकी हा अत्यंत खोडसाळ असला पाहिजे. ध्यान शब्द वापरण्याच्या ऐवजी त्यांनी मुद्दाम संध्या शब्द वापरला. ध्यान शब्द तिथे बसला असता एकाही मात्रेमध्ये फेरबदल करण्याची आवश्यकता नव्हती. तो श्लोक मी पुन्हा आपल्याला ध्यान शब्द वापरून म्हणून दाखवतो. संध्याकाल मना श्यामा ध्रुवमेष्यती जानकी नदी चेमाम शुभ जलाम ध्यानार्थे वरवर्णिनी. ध्यान शब्द वापरला तरी निर्वाह होऊ शकतो असं असून सुद्धा संध्या शब्द त्यांनी वापरला, त्याचा अर्थ तो अत्यंत खोडसाळ असला पाहिजे. या शब्दाच्या अर्थाबद्दल भावी काळातल्या विद्वानांमध्ये वाद माजावेत अशी दुष्ट इच्छा त्याच्या मनामध्ये असली पाहिजे असा निष्कर्ष निघतो. जर तो तुम्हाला मान्य नसेल तर त्या काळामध्ये स्त्रियांना संध्यावंदन करण्याचा अधिकार होता हा निष्कर्ष मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि स्मृतींचा सुद्धा या निष्कर्षाला पाठिंबा आहे. पुरा काले तू नारीणाम मौंजी बंधनमिष्यते. पूर्वी स्त्रियांचं मौंजी बंधन होत असे. सावित्री वचनम तथा गायत्री मंत्रांचा उच्चार करण्याचा सुद्धा अधिकार पूर्वीच्या काळी स्त्रियांना होता असं स्मृती ग्रंथ म्हणतो. याचा अर्थ इतका प्राचीन काळी रामकथा घडली. संध्या करायला ती येईल असं त्याला वाटलं, तिथेही त्याची भेट झाली नाही. नंतर अशोकवनामध्ये तिचा सुगावा लावण्याकरता तो गेला. एक तेजस्विनी अभागिनी त्या अशोकवनामध्ये बसलेली होती. त्याला अंदाज आला की कदाचित ही सीता असेल, पण असेल की नाही म्हणून तो झाडावर चढून बसला आणि त्याने राममंत्राचा उच्चार करायला सुरुवात केली. रामाचं नाव ऐकलं आणि सीती कावरी बावरी होऊन सीतेने वर पाहिलं तेव्हा एक वानर रामचंद्राच्या नावाचा जप करीत असलेला तिला दिसला. तिच्या डोळ्यामध्ये एकदम आनंदाची लकाकी चकाकली. हनुमंतानी एकदम ओळखलं की ही सीता देवी. तो खाली उतरला, त्याने प्रणाम केला आणि त्याने आपली आठवण म्हणून रामचंद्राने दिलेली मुद्रिका सीतादेवीजवळ केली. ती मुद्रिका सीतेने पाहिली आणि बरोबर ओळखलं. हे रामचंद्राची आहे, त्या अर्थी हा दूत रामचंद्राचाच आहे, हा विश्वसनीय आहे, आपण याच्याशी बोलायला हरकत नाही. सीतेने पहिल्यांदा चौकशी केली रामचंद्राची, त्यांच्या प्रकृतीची, त्यांच्या मनस्थितीची,
कारण रामचंद्राचं आपल्यावरचं प्रेम किती उदंड होतं ते त्यांनी पुरेपूर अनुभवलेलं होतं. तेव्हा आपल्या पश्चात रामचंद्राची अवस्था काय झाली असेल याच्या नुसत्या कल्पनेने तिचं काळीज विदीर्ण होऊन जात होतं. म्हणून तिने पहिल्यांदा चौकशी केली त्याची. ते सगळं ऐकलं. हनुमंत म्हणाले, देवी, जर तुझी इच्छा असेल तर रामचंद्राची मी तात्काळ तुझी भेट करून देतो. ज्या रामचंद्रावर तुझं इतकं प्रेम आहे, ज्याच्या भेटीची तुला अनिवार्य ओढ लागलेली आहे, त्याची तुला ताबडतोब भेट करून देतो. तुला मी माझ्या खांद्यावर घेतो ना उड्डाण करून दुसऱ्या क्षणी रामचंद्रासमोर आणून उपस्थित करतो. सीतेला त्याची ती कल्पना आवडली की ज्याच्या विरहामध्ये आपण आहोत आणि आपल्या विरहामध्ये ज्याच्या अंतःकरणाची तगमग चालली, अशा आपल्या स्वप्न सम्राटाची तात्काळ भेट होण्याचं ज्या प्रलोभन आहे ते तिला इतकं आवडलं. पण तिने जे उत्तर दिलं ते रामचंद्राच्या बायकोला आणि वाल्मिकी रामायणाच्या नायिकेला शोभणारं होतं. ती म्हणाली, मला तुझी सद्भावना कळते, तुझ्या सामर्थ्याचीही मला कल्पना आहे. माझ्या आवडत्या पुरुषोत्तमाशी तू तात्काळ माझी भेट करून देशील याबद्दल मला शंका नाही. पण वाईट वाटून घेऊ नकोस, गैरसमज करून घेऊ नकोस, मी तुझ्याबरोबर येणार नाही. त्याने विचारलं कारण? ती म्हणाली, 2 कारणं. एक कारण म्हणजे रावणाने माझं अपहरण करून मला आणलेलं आहे. रामचंद्राच्या पराक्रमावर एक प्रकारचा कलंक आहे. तेव्हा रामचंद्राने आपल्या पराक्रमानेच तो कलंक पुसून टाकला पाहिजे. रामचंद्राने इथे येऊन रावणाचं पारिपत्य केलं पाहिजे. आपल्या बायकोच्या अपहरणाबद्दल त्याला अद्दल घडवली पाहिजे आणि सन्मानपूर्वक त्यांनी मला नेण्यात रामचंद्राच्या पराक्रमाचा गौरव आहे. मी जर तुझ्याबरोबर निघून आलेत तर त्या पराक्रमाला मर्यादा पडेल आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या पराक्रमाला जेणेकरून डाग लागेल असं कुठलंही कृत्य अशा अवस्थेत सुद्धा करण्याची मला हिंमत होत नाही, म्हणून मला माफ कर. आणि दुसरं कारण सीतेने सांगितलं, विश्वास बसणार नाही तुझा, पण सावधपणी जागेपणी भानावर असताना या शरीराला हनुमंता कुठल्याही परपुरुषाचा स्पर्श आज तागायत झालेला नाही. तू कितीही जवळचा असला तरी तुझ्याबरोबर येण्याचा मोह मला टाळला पाहिजे. त्याचं कारण हे. थोड्या वेळाने तिच्याच लक्षात आलं आणि ती म्हणाली, तुझ्या मनामध्ये आलं असेल की रावणाने तुला पळवून आणलं, त्यावेळेला त्याचा स्पर्श तुला झाला नाही. त्यावेळेला सीता म्हणाली, याची मला कल्पना आहे, पण तुला सांगते की त्यावेळेला मी काय करू शकणार होते. अनिशा किम करिष्यामी अनाथा विवशा सती. माझ्यासारखी सती अनिच्छेने पळवून आणली गेली. मी त्याला अनाथ होते, मी त्याला पराधीन होते, मी त्याला काय करू शकले असते. तेवढा एक अपवाद सोडला तर या शरीराला परपुरुषाचा जाणीवपूर्वक असा स्पर्श मी आतापर्यंत होऊ दिलेला नाही. म्हणून मी तुझ्याबरोबर येणार नाही. तिच्या त्या थोरपणाचं, तिच्या त्या बाण्याचं आणि नवऱ्याच्या पराक्रमावर तिचा असलेला जो उदंड विश्वास आहे त्याचं दर्शन घेऊन अत्यंत प्रभावित झालेला हनुमंत तिला प्रणाम करून तिचा निरोप घेऊन परत आला. मी आपल्याला म्हणालो ती तिथे बिचारी 1 वर्ष होती. 1 वर्ष होती. तिच्या संरक्षणाकरता किंवा तिच्या बंदोबस्ताकरता, तिच्यावर देखरेख ठेवण्याकरता रावणाने काही स्त्रिया त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. प्रत्यक्ष रावणाचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला एक दिवस रावणाने एक युक्ती केली. सीतेचं मनोधैर्य खचावं यासाठी विद्युतजिव्ह नावाचा एक कारागीर होता त्याच्याकडे. त्या कारागिराकडून त्याने राम आणि लक्ष्मणाचे मुखवटे तयार केलेत. ते लाल रंगामध्ये बुसकाळलेत आणि दोघांचे जटा हातामध्ये धरून 2 हातात ती 2 मस्तकं घेऊन स्वतः रावण अशोकवनामध्ये आला. सीतेला म्हणायला लागला, आपल्या नवऱ्याच्या पराक्रमाबद्दल तुला विश्वास आहे ना? माझ्या शूर सैनिकांनी तुझ्या नवऱ्याचा आणि तुझ्या दीराचा वध केलेला आहे. तुझा विश्वास बसणार नाही म्हणून त्यांचा रक्तबंबाळ मुखवटा मी तुला दाखवायला आणलेला आहे. हे बघ त्यांचे चेहरे. सीतेने त्या दोन्ही मुखवट्यांकडे पाहिलं, चेहऱ्यांकडे पाहिलं आणि तिला ओळख पटली, राम लक्ष्मणाचेच आहेत. आणि तिला इतकं दुःख झालं, शोका वेगाने ती एकदम मूर्छित झाली. थोड्या वेळाने सावध झाली आणि त्यानंतर ती विलाप करायला लागली. सरमा नावाची एक राक्षसीन तिच्या बंदोबस्ताकरता तिथे ठेवलेली होती. सरमा म्हणाली, सीता शोक करू नकोस. ती म्हणे, काय करू नकोस? मग आता मी काय करू शकते? ज्याच्या भरोशावर मी इथे राहत होते धैर्य धरून, तो जर आयुष्यातून निघून गेला असेल तर मी आता काय करू शकते? सरमा म्हणाली, दुःख करण्याचं कारण नाही,
कारण तो तुझ्या आयुष्यातून निघून गेलेला नाही. ही म्हणाली, कशावरून? शर्मा म्हणाली, रावण तुझ्याशी बोलत असताना एक दूत घाईघाईने आला, रावणाच्या कानी लागला. तू मूर्छित असताना तो रावणाच्या कानी लागला आणि त्याच्याकडनं ऐकून रावण घाईघाईने इथून निघून गेला. तो कुठे गेला हे शोधण्याकरता मी त्याच्या मागोमाग गेलेत. तेव्हा राजसभेमध्ये रावणाने आपल्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावलेली होती. रावणाला आजही मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्याची गरज भासते. याचा अर्थ रामचंद्र अद्याप जिवंत आहेत, सुरक्षित आहेत. हे रावणाचं कपट आहे, त्याला तू भुलून जाता कामा नये. लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली तो शोकावेगाने राम स्वतः मूर्छित पडलेत. राम स्वतः मूर्छित झालेत. त्यावेळेला रावण पुन्हा आला आणि म्हणाला की तुला तुझ्या नवऱ्याच्या पराक्रमाबद्दल इतका विश्वास आहे ना, माझ्या शूर सैनिकांनी तुझ्या नवऱ्याला आणि दिराला दोघांनाही मारून टाकलेलं आहे, पाहण्याकरता खुद्द चल. म्हणून त्यांनी पुष्पक विमानामध्ये सीतेला बसवलं आणि त्रिजटा नावाची राक्षसीन तिच्याबरोबर दिली आणि तिला युद्धक्षेत्राचं पर्यटन करून आणायला पाठवलं. सीता विमानामध्ये बसली आणि त्या युद्धक्षेत्राची टेहणी करू लागली. तेव्हा एका ठिकाणी खरोखरच राम आणि लक्ष्मण धराशायी झालेले होते, निश्चेष्ट पडलेले होते. ते पाहिलं मग बाकी खरोखर सीतेच्या मनाचा धीरच सुटला. ती मूर्छित झाली आणि मूर्छा आवरल्यावर ती शोक करायला लागली की लहानपणी माझ्या पायांवर कमलाचं चिन्ह पाहून सामुद्रिकांनी हे भविष्य वर्तवलं होतं की ही चक्रवर्ती राजाची पत्नी होईल. आता मी माझ्या नवऱ्याला इथे धराशायी झालेलं पाहते. त्या सर्व सामुद्रिकांचं आणि राजज्योतिषांचं भाकीत चुकलं. माझ्या अंगावरची सामुद्रिक लक्षणं ही सगळी विफल ठरलीत. काय अर्थ नाही. तेव्हा त्रिजटेने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिची समजूत घातली, सीते दुःख करू नकोस. ती म्हणली, काय करू नकोस आता? तर ती म्हणाली, करू नकोस. राम आणि लक्ष्मण निश्चेष्ट जमिनीवर पडले आहेत. ते म्हणाले, मी पाहिलंय. ते म्हणाले, तेवढंच पाहिलं तू? अजून लक्षपूर्वक पहा. राम आणि लक्ष्मण निश्चेष्ट पडले आहेत जमिनीवर, ही गोष्ट खरी आहे. पण रामाच्या सैनिकांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या त्या दोघांभोवती कडं केलेलं आहे संरक्षणाचं. सीतेने पाहिलं म्हणाले, खरं आहे. त्रिजटा म्हणाली की शिस्तबद्ध कडं केल्या आहे दोघांच्या भोवती, याचा अर्थ राम लक्ष्मण जिवंत आहेत. नेता गेल्यानंतर अनुयायांमध्ये शिस्त शिल्लक राहत नाही, यांच्यामध्ये आहे. त्या अर्थी त्यांच्या संरक्षणाबद्दल तुला काळजी वाटण्याचं कारण नाही. ते पुन्हा परत आले. असे बालिश उपाय केलेत सीतेचं मनोधैर्य खचवण्यासाठी. पण सीता सहन करीत तिथे राहिली. रावण तिला भेटायला यायचा, तिची गयावया करायचा, तिचं आराधन करायचं. सीता त्याची पर्वा करायची नाही. एकटी होती, एकाकिनी होती, अबला होती आणि 14 चौकड्यांचा रावण तिला धमकी देण्याकरता यायचा. पण सीता बदली नाही. अत्यंत निर्भयपणाने सीता त्याला उत्तर द्यायची, अत्यंत निर्भयपणानं. अरे केसरीचा वाटा कोल्ह्याने लाटावा शक्य आहे का? तुलसीदासांनी फार चांगलं वर्णन केलेलं आहे की सीता रावणाशी बोलताना एक गवताची गाडी समोर धरायची आणि मग बोलायची. गवताची काडी समोर धरण्याचा उद्देश परपुरुषाशी बोलताना कुठला तरी आड पडदा असला पाहिजे, म्हणून दुसरा उपलब्ध नव्हता. म्हणून तिने गवताचीच काडी हातात धरली. आणि ती धरण्याचा दुसरा उद्देश, तू लेका स्वतःला किती सामर्थ्यशाली समज, माझ्या नवऱ्याच्या पराक्रमापुढे मला तू गवताच्या काडी इतका तुच्छ आहेस. धैर्य शेवटपर्यंत कायम राहिलं. आणि एक दिवशी तिला वार्ता आली की रावण युद्ध संपलं, रावणाचा निपात झाला, रामाच्या सैन्याचा विजय झाला. तेव्हा तिच्या अंतःकरण आनंदाने उचंबळून आलं. विभीषणाने रामचंद्राची परवानगी मागितली, सीतेला निरोप पाठवला, तिला आंघोळ करायला लावली आणि धूत वस्त्र परिधान करून रामचंद्राच्या भेटी करता सीतेला आणलं. आपल्या पराक्रमावर पडलेला डाग आपल्या शौर्याने धुवून काढणाऱ्या आपल्या वीर पतीबद्दल सीतेला अत्यंत अभिमान वाटला. आणि अशा पतीचं दर्शन घेण्याच्या उत्सुकतेनं सीता विभीषणाच्या सैन्याच्या संरक्षणामध्ये रामचंद्राकडे आली.
सीता येत आहे असं पाहिलं. वानर सैन्यात खबर माजली आणि सगळे वानर तिला पाहण्याकरता उत्सुक झालेत. विभीषणाचे शिपाई त्यांना रेटायला लागलेत मागे. तेव्हा रामचंद्रांनी त्यांना प्रतिबंध केला आणि सांगितलं की सगळ्यांना सीतेचं मुक्त दर्शन घेऊ द्या. याचं कारण युद्धाच्या वेळी परस्त्रीचं दर्शन पुरुषांनी घेणं अधर्मे नाही. एक आणि दुसरं त्या सैनिकांना दिसू द्या, कळू द्या की कुणासाठी आपण आपले प्राण पणाला लावले होते. अशी स्त्री आहे तरी कोण हे पाहण्याची स्वाभाविक उत्सुकता त्यांना असेल. पाहू द्या, त्यांना काय हरकत नाही. सीता त्या सगळ्यांच्या नजरेच्या पहाऱ्यातून रामचंद्राकडे आली आणि तिने मोठ्या उत्सुकतेने रामचंद्राकडे पाहिलं. रामचंद्रानेही तिच्याकडे पाहिलं, पण सीतेला आश्चर्य वाटलं. रामचंद्राच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर सुद्धा दिसली नाही, प्रसन्नताही दिसली नाही. तिला धक्का बसला. रामचंद्राचा चेहरा अत्यंत निर्विकार होता. रामचंद्राचा चेहरा अत्यंत निर्विकार होता. तिला अत्यंत धक्का बसला. रामचंद्र तिच्याशी त्यानंतर बोललेत, असं बोललेत की जे त्यांनी बोलायला नको होतं. सीतेला तर बोलायला नकोच होतं. मी पुन्हा सांगतो, कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायकोला असं बोलू नये. अशा सर्व सैन्याच्या समक्ष प्रभू रामचंद्र आपल्या बायकोला म्हणाले, सीते, रावणाने तुझं अपहरण करून तुला आणलं. हा माझ्या पराक्रमावर एक प्रकारचा कलंक होता. पराक्रम गाजवून तो कलंक मी धुवून टाकलेला आहे आणि रावणाचं पारिपत्य केलेलं आहे. आता तू मुक्त झालेली आहेस. तुला वाटलं तर तू कुठेही जाऊ शकतेस. एक एक वाक्य रामचंद्राचं सीतेच्या अंतःकरणावर डागण्यात येणार होतं. तुला वाटलं तर तू कुठेही जाऊ शकतेस. वाटलं तर तू विभीषणाजवळ राहा, वाटलं तर लक्ष्मणाजवळ राहा, वाटलं तर भरताजवळ राहा. रामचंद्र बोलत होता. पहिल्यांदा सीता संतापली आणि नंतर त्याची कीव करू लागली. अरे अरे अरे, एवढ्या मोठ्या पुरुषोत्तमाचं एवढं पतन की आपल्याबद्दलचं त्याचं हे मूल्यमापन. ती सीता रामचंद्राला म्हणाली, कशा करता मी इतका बंदिवास सहन केला, कशा करता हे दिव्य मी पत्करलं. हे शब्द तुमच्या तोंडून ऐकण्याकरता एखादा अनार्य माणसासारखे तुम्ही माझ्याशी बोलता आहात. रामचंद्राला ते पटत होतं. पण रामचंद्र म्हणाले, सीते, तू रावणाच्या घरामध्ये 1 वर्षभर होती. त्यामुळे तुझ्या चारित्र्याबद्दल वानर सैन्याच्या अंतःकरणामध्ये संशय उत्पन्न होणं अत्यंत स्वाभाविक आहे. तो त्यांचा संशय निराकृत करणं तुला आवश्यक आहे. त्यासाठी तू अग्निदिव्य कर. सीतेने लक्ष्मणाला चिता रचायला सांगितली. अग्निदिव्य केलं आणि त्यानंतर पार पडली. सीता अग्निदिव्य करून पार पडली आणि त्यानंतर रामचंद्राने तिचा स्वीकार केला आणि पुष्पक विमानामध्ये बसून लंकेहून रामचंद्र अयोध्येकडे यायला निघाले. ते जे काही क्षण होते सीतेच्या आयुष्याचे, ते तिच्या आयुष्यातल्या विझलेल्या सुखाला प्रज्वलित करणारे क्षण होते. रामचंद्र तिला त्या मार्गावरच्या प्रत्येक स्थळाचा परिचय करून देत होते. या ठिकाणी अमुक गोष्ट घडली, त्या ठिकाणी तमुक गोष्ट घडली, इथे मी असा पराक्रम केला, इथे लक्ष्मणाने असं शौर्य दाखवलं. आपला नवरा अत्यंत विश्वासात घेऊन आपल्यावर प्रेमाने आपल्या आयुष्यातल्या पुरुषार्थाच्या घटना सांगतोय आणि ती मन लावून ऐकते. फार चांगलं दृश्य होतं. अयोध्येला पोचलेत. त्यानंतर रामचंद्राला राज्याभिषेक झाला आणि सीता ही अयोध्येची राणी झाली. सीता ही अयोध्येची राणी झाली आणि राणी झाल्यानंतर मित्रांनो काही दिवस तिचे सुखाचे झाले. ते जे सुखाचे दिवस गेले त्या सुखाचं प्रतीक तिच्या उदरामध्ये रुजलं आणि वाढायला लागलं आणि एक दिवशी तिचं प्राक्तन पुन्हा आडवं आलं. रामचंद्राने सीता त्यागाचा निर्धार केला. कुणीतरी काहीतरी बोललं. ते रामचंद्राच्या हेरांनी रामचंद्राच्या कानावर घातलं. त्याचा रामचंद्राला अत्यंत धक्का बसला आणि म्हणून रामचंद्राने सीता त्यागाचा निर्णय घेतला. हे खरं नाही. जेव्हा सामान्य माणसं कुजबूज का होईना पण एखाद्या बाबतीत करतात याचा अर्थ त्या अफवेचं विष सर्वसामान्य जनतेमध्ये तोपर्यंत पुरेपूर पसरलेलं असतं, त्याची वाच्यता करण्याचं धार्ष्ट्य एखाद्याने दाखवलं असतं असा त्याचा अर्थ आहे. आणि सर्वसामान्य प्रजाजनांच्या मनामध्ये आपल्या पत्नीच्या बाबतीत संशयाची किंवा अविश्वासाची भावना उत्पन्न व्हावी याचं रामचंद्राला अत्यंत दुःख झालं.
सीतेची अग्निशुद्धी त्यांनी पाहिली होती आणि सीतेच्या चारित्र्यावर त्यांचा विश्वास होता. तरीसुद्धा ज्या प्रजेवर आपण पुत्रप्राप प्रेम केलं त्या प्रजेच्या आक्षेपाला कारणीभूत झालेली स्त्री अयोध्येच्या राजसिंहासनावर अयोध्येची महाराणी म्हणून बसू शकेल की नाही, याचा निर्णय घेण्याची जेव्हा पाळी आली तेव्हा रामचंद्राचा लंबक दुसरीकडे वळला आणि सीता त्यांची कितीही लाडकी असली तरी राणी म्हणून अयोध्येच्या राजसिंहासनावर बसण्यासाठी अपात्र असल्याच्या निर्णयाप्रत्यय आलेत आणि सीता त्यागाचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. लक्ष्मणावर ती जबाबदारी सोपवली आणि लक्ष्मणाने सीतेला अरण्यामध्ये सोडून दिला. आणि लक्ष्मणाने जेव्हा सीतेला सांगितलं की इथपर्यंतच तुम्हाला आणून सोडण्याची मला आज्ञा आहे, इथून परत नेण्याबद्दल मला आज्ञा नाही, त्यामुळे तुम्हाला आता इथेच राहावं लागेल, माझ्याबरोबर तुम्हाला येता येणार नाही, एवढं बोलून लक्ष्मण थांबला नाही. रामाने सीतेचा त्याग केल्याची बातमीसुद्धा त्यांनी सीतेच्या कानावर टाकली. सीता शोकावेगाने मूर्छित झाली. सावध झाल्यानंतर गडबडा लोळायला लागली. सर्वांग तिचं धुळीने माखून निघालं आणि सीतेने जो आक्रोश केला उत्तरकांडातल्या वर्णनाप्रमाणे त्या अरण्यातल्या सर्व पशुपक्ष्यांनी सुद्धा आर्त चित्कार केलेत आणि या जगन्मातेच्या विराट दुःखामध्ये आपण सहभागी असल्याचं सिद्ध केलं. सीता लक्ष्मणाला कळवळून विचारायला लागली, असा कोणता अपराध माझ्या हातून घडला की ज्यामुळे रामचंद्राने माझा त्याग करावा? असा कोणता अपराध घडला आणि त्याहीपेक्षा कुठल्याही कारणाने मी त्यांना नकोशी किंवा अप्रिय झाली असेल, अडचण झाली असेल, विश्वासात घेऊन त्यांनी मला सांगितलं का नाही? त्यांनी मला सांगितलं असतं आपण मी त्यांच्या वाटेतून बाहेर गेले असते, त्यांना निर्वेद राज्य करू दिलं असतं. पण हा जो अविश्वास आमच्या प्रेमजीवनामध्ये माझ्या प्रियतमाने माझ्याबद्दल व्यक्त केला त्याचा आघात मला अत्यंत असह्य वाटतो. का केलं रामचंद्राने असं? तेव्हा लक्ष्मणाने तिची समजूत घातली. रामचंद्राचं तुमच्यावरचं प्रेम ओसरलं नाही, त्यांचा तुमच्यावर अविश्वास नाही, पण प्रजेचा तुमच्यावर अविश्वास असल्याचं लक्षात आल्यामुळे रामचंद्राला राणी पदावरून तुम्हाला पदच्युत करणं भाग पडलं. राजाने राणीचा त्याग केलाय, रामाने सीतेचा त्याग केला नाही. तेव्हा सीतेला त्यातल्या त्यात बरं वाटलं त्या आघातानंतर सुद्धा. आणि प्रजेवर पुत्रप्राय प्रेम केल्यामुळे प्रजेच्या संशयाला कारणीभूत झालेली स्त्री हे राणी असू शकत नाही, या कारणाने रामचंद्राने प्रजेवरच्या प्रेमासाठी आपला प्राणाधिक प्रियतमेचा परित्याग करण्याकरता प्रवृत्त व्हावं, याबद्दल तिला त्यातल्या त्यात अभिमान वाटला की असा राजा आपल्याला नवरा म्हणून लाभला. तिने रामचंद्राला लक्ष्मणाबरोबर निरोप पाठवला आणि सांगितलं, अयोध्येच्या राजाला सांगा, म्हणावं प्रजेवरचं पुत्रप्राय प्रेम असंच चालू ठेव. याचं कारण हे इक्ष्वाकू कुलाचं वैभव आहे. या वैभवाचं पालन करण्याच्या बाबतीत मला तुमच्याशी सहकार्य करता आलं, याबद्दल मला धन्यता वाटते. पुढे म्हणाली, आता मी तुमची पत्नी राहिलेली नाही आहे, पण प्रजाजन तर आहे ना, तेव्हा अयोध्येच्या प्रजाजनांना जेवढ्या काही सोयी सवलती देता येणं तुमच्या अधिकारात आहे, तेवढ्याचीच मी आता भिक्षेकरी आहे, जास्ती मी याचना करीत नाही. म्हणाली, कोणी सांगावं? रामचंद्राने त्याग केल्यानंतर हे जीवन मला निर्माल्यासारखं झालेलं आहे, हे पुढे चालू ठेवावं की नाही याचा मला निर्धार होत नाही, मला यानंतर जगावंसं वाटत नाही, तात्काळ स्वतःचा अंत करून घ्यावा असं मला वाटतंय. पण मला विसरता येणार नाही की तुमच्या भावाचा अंश माझ्या पोटामध्ये वाढतो आहे. तुमच्या राज्याचा वारस मी जपत आणलेला आहे, जोपासत आणलेला आहे. तो पोटात असेपर्यंत मला माझ्या आयुष्याचा अंत करण्याची कल्पना सुद्धा डोक्यामध्ये येऊ देता येणार नाही. तोपर्यंत मला जगावं लागेल, तोपर्यंत मला जगावं लागेल. म्हणाली, अयोध्येच्या राजाला माझा निरोप सांगितलात, आता निरोप अयोध्येच्या राजाला सांगू नका, हा निरोप तुमच्या भावाला आणि माझ्या पतीला सांगा. म्हणावं तुम्ही आयुष्यातून गेल्यानंतर काय राहिलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, कशाला जगायचं मी, पण एकच इच्छा आहे. त्यांना म्हणावं माझी एकच इच्छा आहे, ती बाकी तुम्ही पालन करा. भूयो यथा मे जननांतरेपी त्वमेव भरता आणि नच विप्रयोग. मी माझ्या आयुष्याचा अंत करून घेतला, जेव्हा केव्हा मला पुनर्जन्म लाभेल त्यांना सांगा मला तो स्त्रीचाच मिळावा अशी माझी इच्छा आहे. त्या जन्मामध्ये पती म्हणून तुमचाच लाभ व्हावा अशी माझी इच्छा आहे, पण त्या जन्मामध्ये पतीचा वियोग कृपा करून माझ्या नशिबात आपण लिहू नका, एवढंच त्याला सांगा. लक्ष्मणाला गदगदून आलं, हुंका फुटला. रडत रडत त्यांनी सीतेला प्रणाम केला आणि तो तिथून निघाला तिचा निरोप घेऊन.
काही पावलं चालून गेल्यानंतर सीतेने त्यांना हाक मारली, म्हणाली, भाऊजी थोडा वेळ थांबा. तो थबकला. काय म्हणाला? तेव्हा सीता म्हणाली, एकच करा, जाण्यापूर्वी एकदा मला निरखून पहा, माझ्याकडे डोळे भरून न्याहाळून पहा. निरीक्ष माद्य गच्छस्त्वम ऋतुकालातिवर्तिनीम. एकदा माझ्याकडे डोळे भरून पहा. माझे दिवस पूर्ण भरलेले आहेत. मी कठोर गर्भ आहे. तुमच्या राज्याचा वारस मी माझ्या पोटामध्ये वाढवलेला आहे. तुमच्या भावाचा दिवा मी माझ्या पोटामध्ये तेवत ठेवलेला आहे. तुमच्या वंशाचा अंश मी माझ्या उदरामध्ये जपलेला आहे. अशा अवस्थेत, कठोर गर्भावस्थेत, दिवस पूर्ण भरलेल्या अवस्थेत आपल्या मातृप्राय वहिनींना तुम्ही क्रव्यादांनी आणि क्रूर पशूंनी आणि राक्षसांनी गजबजलेल्या किर्र अरण्यामध्ये एकटी सोडून जात आहात. एकदा माझ्याकडे डोळे भरून पहा. लक्ष्मणाने मागे मान वळवली नाही. लक्ष्मण म्हणाला, काय म्हणालात वहिनी? एकदा तुमच्याकडे डोळे भरून पाहू? कसं शक्य आहे? लक्ष्मण म्हणाला, अहो दृष्टपूर्वम न ते रूपम पादौ दृष्टौ तवा नघे. आजपर्यंत मी कधी तुमचं रूप पाहिलं नाही, फक्त पाय तेवढे पाहिलेत. कथम अद्याही पश्यामी रामेण रहितावने. रामचंद्राच्या उपस्थितीत जे धैर्य मला झालं नाही, ते रामचंद्राच्या अनुपस्थितीत मला होईल तरी कसं? मला माफ करा. असं म्हणून लक्ष्मण तिथून तडक निघून गेला आणि सीता एकटी त्या सगळ्या अरण्यामध्ये शोक करीत बसली. तिचा शोक ऐकून काही ऋषिकुमार वाल्मिकीच्या आश्रमातले तिथे आलेत आणि त्यांनी वाल्मिकींना जाऊन वर्दी दिली. एक अत्यंत रूपस्वी, तेजस्वी अशी स्त्री त्या ठिकाणी अत्यंत अगतिक शोक करीत बसलेली. वाल्मिकी तिथे आलेत. सीतेला म्हणाले, बेटा माझं नाव वाल्मिकी, तुझ्या सासऱ्याचा मी मित्र आहे. रामचंद्राने तुझा त्याग का केला हे मला माहिती आहे. अशा अवस्थेत तू इथे एकटी राहू नकोस, माझ्या आश्रमामध्ये चल. तुझं माहेर आहे असं समज. सगळी काळजी मी बेटा तुझी घेईन, तू काही काळजी करू नकोस. वाल्मिकीने तिला आपल्या आश्रमामध्ये नेलं. त्या आश्रमामध्ये तिला वाढवलं. त्याच ठिकाणी ती प्रसूत झाली. लव आणि कुशांचा जन्म झाला. त्यांचे जातकर्मादी संस्कार वाल्मिकीने केलेत. मित्रांनो, वर्णन असं आहे की सीता प्रसूत झाली त्याच दिवशी लवणासुराचं पारिपत्य करण्याकरता शत्रुघ्न निघाला होता. आपल्या सैन्यासह त्या रात्री शत्रुघ्नाने वाल्मिकीच्या आश्रमामध्ये मुक्काम केला. त्या मुक्कामामध्ये सीतेची भेट घेतल्याचा रामायणामध्ये उल्लेख नाही. त्याला कळलं सीता प्रसूत झाली. आपल्याला 2 पुतणे लाभलेत हे त्याला कळलं, पण त्यांनी ना सीतेची विचारपूस केली ना आपल्या पुतण्यांना जवळ घेतलं. लवणासुराचं पारिपत्य करून पुन्हा शत्रुघ्न आश्रमामध्ये आला. त्याही वेळी सीतेची त्यांनी भेट घेतल्याचा रामायणामध्ये उल्लेख नाही. त्या बाईनी काय सहन करावं, काय काय सहन करावं. ती मुलं मोठी झालीत, पराक्रमी झालीत. रामचंद्राच्या अश्वमेधाचा अश्व त्याने अडवला. रामचंद्राच्या अश्वमेधाचा अश्व त्याने अडवला हे दृश्य तिने पाहिलं. तिला अभिमान वाटला आणि त्यानंतर रामचंद्राच्या यज्ञाकरता वाल्मिकींना आमंत्रण होतं. वाल्मिकी अयोध्येला जायला निघालेत. जाताना त्यांनी लवकुशांना घेतलं आणि जगातलं पहिलं महाकाव्य रचलेलं होतं रामायण. ते त्या लवकुशांना पढवलेलं होतं. त्याचं गायन लवकुश करीत असत. संपूर्ण रस्ताभर त्या रामायण गायनाचं सिंचन करीत लवकुश अयोध्येला पोहोचलेत. यज्ञामध्ये थोडी सवड सापडली की त्या सवडीमध्ये ते रामायण गायन करत असत. सगळे ऋषी तृप्त होऊन गेले होते. यज्ञ समाप्त झाला. यज्ञ समाप्त झाला आणि समाप्त झाल्यानंतर एक दिवशी सवड पाहून रामचंद्राने वाल्मिकींना प्रणामपूर्वक विनंती केली की आपण माझ्यावर लिहिलेलं जगातलं जे पहिलं महाकाव्य आहे त्याची फार प्रशंसा मी ऐकलेली आहे. कृपा करून ते मला ऐकवण्याची व्यवस्था करा. त्या वाल्मिकीने आपल्या 2 शिष्यांना आज्ञा केली. दोन्ही शिष्य रामचंद्राच्या समोर बसलेत आणि रामायणाचं गायन करायला लागले. त्या दोघांनाही माहीत होतं की या महाकाव्याचा नायक आपल्यासमोर श्रोता म्हणून बसलेला आहे. ते गात होते. आनंदाचे प्रसंग आलेत की रामचंद्राच्या अंगावर सुखाचे रोमांच उभे राहत असत. दुःखाचे प्रसंग आलेत की त्यांचे डोळे डबडबून जात असत. रामायण संपलं. रामायण संपलं.
रामचंद्राचे डोळे भरून आले होते ते त्यांनी पुसलेत. त्या दोन्ही ऋषिकुमारांना त्यांनी नमस्कार केला आणि आपल्या आयुष्यामध्ये असा अलौकिक आनंद उत्पन्न करणाऱ्या त्या ऋषिकुमारांची त्यांनी वाल्मिकीजवळ चौकशी केली की गुरुदेव, हे तेजस्वी ऋषिकुमार कोण आहेत? वाल्मिकीला सांगणं भाग पडलं की ते ऋषिकुमार नाहीत. ऋषिकुमार नव्हतेच, राजकुमार होते. इतकंच नव्हे, रामकुमार होते. ऐकलं रामचंद्राचं अंतःकरण उचंबळून आलं वात्सल्याने. त्यांनी त्या दोन्ही मुलांना घट्ट उराशी कवटाळून धरलं. सद्गदित आवाजामध्ये प्रश्न केला, भगवन, यांची आई कुठे आहे? वाल्मिकी म्हणाले, मी तिलासुद्धा आणलं आहे. राम म्हणाले, तिला कृपा करून घेऊन या. आणि सीतेला आणायला वाल्मिकी गेलेत. सीतेने मलिन वस्त्र परिधान केलेलं होतं. प्रोषित भर्तृका असल्यामुळे केस मोकळे सोडलेले होते. तऱ्हेतऱ्हेच्या व्रतोपचारांमुळे ती कृश झालेली होती. अशी सीता वाल्मिकीच्या मागोमाग आपल्या पतीच्या दर्शनाकरता आपल्या स्वतःच्या हक्काच्या राजप्रासादात अनवाणी एखाद्या निर्वासितेसारखी जात होती. आता यातलं काही तिचं राहिलं नव्हतं. हा राजवाडा नव्हता, हा राम नव्हता, हे साम्राज्य नव्हतं. ती या ठिकाणी उपरी होती आणि वाल्मिकीच्या मागोमाग अनवाणी खाली मान घालून चालत होती. रामायणातली उपमा आहे, अनुपम आहे. वाल्मिकीच्या मागोमाग जाणारी सीता कशी दिसत होती? उत्तरकांडातली उपमा आहे, ब्रह्म्याच्या मागून श्रुती जावी त्याप्रमाणे दिसत होती. परमेश्वराच्या मागून वेदवाणी जावी त्याप्रमाणे दिसत होती. सीता तिथे आली. रामचंद्राकडे तिने डोळे भरून पाहिलं. विश्वास नव्हता मागच्यासारखा अनुभव येईल किंवा काय, याचं तिला भय होतं. म्हणून धडधडत्या छातीने ती रामचंद्राकडे पाहत होती. रामचंद्रही निर्मळ दृष्टीनं तिच्याकडे पाहत होते. वाल्मिकीने दोघांकडे पाहिलं आणि वाल्मिकी म्हणाले, राजा, मी प्रचेतसाचा 10वा वंशज आहे. प्राचेतस कुलामध्ये उत्पन्न झालेलो आहे. हा माझा पहिला गुण. दुसरा, आयुष्यामध्ये मी कधीही असत्य भाषण केलेलं नाही. आणि तिसरं तुला सांगतो, आयुष्यात केलेल्या संपूर्ण तपश्चर्याची शपथ घेऊन मी तुला सांगतो, सीता निष्कलंक आहे. तू तिचा स्वीकार कर. रामचंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. रामचंद्र म्हणायला लागले, भगवन, माझी सीता निष्कलंक आहे हे मला पटवण्यासाठी तुम्ही आपल्या संपूर्ण तपश्चर्याची शपथ घेण्याची काय गरज आहे? सीता निष्कलंक आहे ही माझ्या अंतरात्म्याची ग्वाही आहे. मग वाल्मिकी म्हणाले, दुष्टा, मग तिचा त्याग कार्य केलास तू? रामचंद्र म्हणाले, सेयम लोकभयात ब्रह्मन अपाप्यत्यभिजानता. माझी सीता अपाप आहे, निष्पाप आहे, निरपराध आहे याची 100% खात्री असताना केवळ लोकभयात, ज्या माझ्या प्रजेवर माझं पुत्रांसारखं प्रेम आहे त्या प्रजेला हे पटणार नाही, या भीतीमुळं परित्यक्ता मया सीता तद्भवान क्षंतुमर्हती. मला माझ्या प्राणाधिक प्रियतमेचा त्याग करावा लागला, आपण मला क्षमा करा. त्यानंतर सीतेकडे पाहिलं रामचंद्राने. त्यांच्या मनामध्ये विचार आला की या बिचारीने एकदा अग्निशुद्धी केली होती, पण ती लंकेमध्ये केली होती. लंकेच्या सैनिकांची खात्री पटवण्यासाठी केली होती. माझ्या पुत्रप्राय प्रजाजनांची खात्री पटण्यासाठी त्याने सीतेला गळ घातली की तू पुन्हा एकदा दिव्य कर. त्या बाईनी काय काय सोसावं. नवऱ्यासाठी वनवास सहन केला त्या बाईने. नवऱ्यासाठी तिने शिक्षा सहन केली. रावणाच्या घरचा तुरुंगवास सहन केला. नवऱ्याकडून तिने अपमान सहन केला, निर्भत्सना सहन केली. ऐकू नये ते ऐकून घेतलं. वनवास सहन केला, परित्याग सहन केला आणि आज तिचा नवरा पुन्हा एकदा तिला दुसरं दिव्य करायला भाग पाडतोय. तिने नवऱ्याकडे पाहिलं, पवित्र दृष्टीने पाहिलं, क्षमाशील दृष्टीने पाहिलं. तिने हात जोडलेत आणि आपली जन्मदात्री असणाऱ्या भूमीला तिने नमस्कार केला आणि सांगितलं, प्रभू रामचंद्राखेरीज आतापर्यंतच्या आयुष्यात कायेनं, वाचेनं, मनाने मी कधीही परपुरुषाचं स्मरण केलं नसेल तर आई मला तू तुझ्या कुशीत जागा दे. वर्णन असं आहे, भूमी एकदम दुभंग झाली आणि सीता त्या भूमीमध्ये गडप झाली. मित्रांनो, महाकाव्यातल्या नायिकांचे जन्म आणि अंत हे अत्यंत अद्भुत आहेत.
त्या अद्भुततेचं निराकरण आपल्याला वेगळ्या पद्धतीने करता येईल. पण सीतेचा जन्म आपल्याला भूमी नांगरत असताना झाला आणि सीतेचा अंतसुद्धा भूमीमध्ये गडप होऊन झाला. ती भूमिकन्या होती. जन्म कसा झाला याबद्दल आपल्याला सांगता येत नाही, अंत असा का व्हावा ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. मधला जो तिच्या जीवनाचा काळ आहे तो एक दिव्य काळ आहे, तो एक समर्पित अशा रीतीचा काळ आहे, तो एक निष्ठेचा काळ आहे, उज्ज्वल अशा रीतीचा प्रेमाचा काळ आहे, तिच्या पातिव्रत्याचा काळ आहे. एक स्त्री किती अलौकिक असू शकते त्याचं अत्यंत तेजस्वी दर्शन घडवणारा तो काळ आहे. तो काळ वाल्मिकी रामायणाच्या नायिकेच्या रूपानं भगवान वाल्मिकीच्या प्रतिभेने आपल्यासमोर साकार केलेला आहे. धन्यवाद.